अयोध्या श्रीराम मंदिराच्या देणगी संदर्भातील कथित गैरव्यवहाराच्या आरोपांच्या पार्श्वभूमीवर वर्धा जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने सोमवारी रघुपती राघव राजाराम सत्याग्रह आंदोलन करण्यात आले. शहरातील काळा मारुती मंदिरासमोर झालेल्या या आंदोलनात काँग्रेस पदाधिकारी, कार्यकर्ते आणि नागरिक सहभागी झाले होते. यावेळी आंदोलनकर्त्यांनी महात्मा गांधींच्या विचारांचा आधार घेत शांततापूर्ण पद्धतीने रघुपती राघव राजाराम भजन म्हणत सत्याग्रह केला. संबंधित प्रकरणाची निष्पक्ष चौकशी करून सत्य जनतेसमोर आणावे, तसेच तपासाअंती दोषी आढळणाऱ्यांवर नियमानुसार कारवाई करावी, अशी मागणी आंदोलनकर्त्यांनी केली. सत्याग्रहानंतर काँग्रेसच्या शिष्टमंडळाने प्रशासनातील संबंधित अधिकाऱ्यांना निवेदन सादर केले. जन्मभूमी विश्वस्त ट्रस्ट यांनी 100 कोटी हिंदूचे श्रद्धास्थान असलेले श्रीरामाच्या मंदिरातील विश्वस्त समितीने 1400 कोटीचा घोटाळा केला आहे. त्यामुळे आज या ठिकाणी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या वतीनं, जिल्हा काँग्रेसतर्फे या ठिकाणी सर्व सेलच्या वतीनं या ठिकाणी सत्याग्रह आंदोलन आम्ही रघुपती राघव राजाराम याच्या भजनाने आपण या ठिकाणी आज दिवसभर करत आहोत. भाजप सरकारने आणि RSSनी या देशामध्ये जे लूट लावलेली आहे रामाच्या नावाने आणि रामाचं नाव बदनाम करून, यांच्या मनात राम नाही, यांच्या डोक्यात राम आहे आणि हिंदूच्या नावावरचा पैसा सगळा यांनी लुटून नेलेला आहे. या पार्श्वभूमीवर या ठिकाणी आम्ही आज काँग्रेस पक्षाच्या वतीनं सत्याग्रह आंदोलन या ठिकाणी करत आहोत. हे आंदोलन म्हणजे या BJP आणि RSSच्या लोकांनी आजवर जे लोकांना फसवलं आहे आणि हजारो करोड रुपयांचा जो घपला, बरं एकच मंदिर नाही, राम मंदिरात 1400 करोड, केदारनाथमध्ये 200 किलो सोनं, बद्रीनाथमध्ये 400 करोडचा घोटाळा आणि असे कितीतरी अज्ञात मंदिरं असतील की ज्याच्यामधून या पक्षाने आपल्या कार्यकर्त्यांच्या माध्यमातून करोडो लोकांचा पैसा चोरला. दुःख पैसा चोरल्याचं नाही आहे, तर पैसा हा अनेक लोकांनी, या भारतातल्या श्रद्धाळू लोकांनी आपल्या देवाच्या प्रती समर्पित केलेला तो पैसा होता आणि या पक्षाच्या लोकांनी तो पैसा गैरमार्गाने लोकशाही संपवण्यासाठी, आमदार खासदारांना विकत घेण्यासाठी आणि विरोधकांना संपवण्यासाठी हा पैसा खर्च केला. हे खरं दुःख आहे आणि म्हणून त्या रामाला आमची एवढीच विनंती आहे की बाबा रे, तुझ्या नावाने जे नाव घेतात आहे त्यांना सतसत विवेक बुद्धी दे आणि लोकांची जी श्रद्धा आहे ती पुनर्स्थापित राहू दे आणि ज्यांनी आपलं कर्म चुकीचं केलं आहे त्यांना त्यांची कर्माची शिक्षा दे. हीच या आंदोलनातून आमची प्रभू चरणाचरणी विनंती आहे. पहिले तर सर्वांना मनापासून राम राम, अस्सलाम वालेकुम. कसं आहे की आज आम्हाला मोठं वाईट वाटते की ज्या आम्ही राम मंदिराच्या उत्थानाच्या वेळेस सर्वसामान्य गोरगरीब कष्टकरी लोकांनी विटा नेल्या, चंदा दिला, चांदी दिली, सोनं दिलं, माझ्या गोरगरिबाने 1-1 रुपया तिथे दान केला. आज त्याची चोरी होत आहे. आता राम ह्या हरामखोराला माफ करणार नाही, कारण रामाच्या नावाने असं विष कालवणं, समाजाचा देश पेरणं आणि त्या रामाची चंदा आलेली ती चोरी करणं म्हणजे किती मोठा शाप आहे. म्हणून येणाऱ्या काळामध्ये आमचे राहुलजी गांधी यांच्या नेतृत्वामध्ये वर्धा जिल्हा काँग्रेस कमिटी, सर्व आमचे सेल आम्ही सोबत आंदोलन करू, कारण रामाच्या नावाने असं हरामाचं काम करणं ह्या देशाला कदापि मान्य नाही आहे. रामांचा सहिष्णू होता, त्यागी होता, तपस्वी होता, राम हा दयाळू होता, पण यांनी घराघरात देश पेरला, माणसामध्ये देश पेरला, समाजामध्ये देश पेरला. म्हणून राम कधीच माफ करणार नाही. आणि शेवटला हा चंदाचोर हरामखोर BJP पक्ष हा भारताला कुठे देशोधडीला लावते आहे. याच्या पाठीमागे जे लोक आहे सर्वांना अटक झाली पाहिजे, त्यांना पनिशमेंट झाली पाहिजे. म्हणून आता जे सत्याग्रहाचं आंदोलन आहे, भजन सत्याग्रह आहे, हे श्रीराम जय राम जय जय राम, सबको सन्मती दे भगवान. आणि येणाऱ्या काळामध्ये आम्ही सर्व समावेशक भूमिका आम्हाला रवायची आहे. याच्यामध्ये जे खरे राम भक्त आहे त्यांनी समाविष्ट व्हावं, जे खऱ्या अर्थाने रामाचा धंदा लावला आहे त्या लोकांनी भारत देश सोडून जावा, कारण राम हा सर्वांचा आहे, राम हा सर्वसमावेशक भूमिका आहे. म्हणून आम्ही सर्वांना जनतेला आव्हान करतोय की सर्वांनी कृपया रामाच्या नावाने एकत्र यावं, जेणेकरून आमचा राम हा निर्व्याज आणि खूप मोठा पराक्रमी राजा होता. त्याची आराध्य देवता आमचं ते, आम्ही त्याची सहिष्णुता, त्याची प्रेमळ हे आम्ही आमचं अंगीकारलं आहे. म्हणून रामाच्या नावाने ज्यांनी हा धंदा केला आहे त्यांना पनिशमेंट झाली पाहिजे. निवेदनाद्वारे या प्रकरणाची पारदर्शक चौकशी व्हावी आणि आवश्यक ती कायदेशीर प्रक्रिया राबविण्यात यावी, अशी मागणी करण्यात आली.
जिल्हाध्यक्ष सुनील कोल्हे यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना या प्रकरणातील सर्व बाबींची निष्पक्ष चौकशी होणे आवश्यक असल्याचे सांगितले. नगराध्यक्ष सुधीर पांगुळ यांनीही या विषयावर आपली भूमिका मांडत संबंधित प्रकरणात पारदर्शकता राखण्याची आवश्यकता व्यक्त केली. काँग्रेस नेते डॉक्टर अभ्युदय मेघे यांनीही या आंदोलनात सहभागी होत चौकशीची मागणी केली. आंदोलनादरम्यान परिसरात शांततेचे वातावरण होते. पोलीस प्रशासनाकडून आवश्यक बंदोबस्त ठेवण्यात आला होता. कोणताही अनुचित प्रकार घडला नसून आंदोलन शांततेत पार पडले. दरम्यान देणगी संदर्भातील कथित गैरव्यवहाराबाबत विविध स्तरांवर प्रतिक्रिया उमटत असून संबंधित प्रकरणात अधिकृत तपास आणि प्रशासनाकडून पुढील भूमिकेकडे लक्ष लागले आहे. किस्मत से प्राण मेरे किस्मत बीजेपी वालों ये काम न करो, चंदा चोर गद्दी छोड़, चंदा चोर गद्दी छोड़, चंदा चोर गद्दी छोड़.